तर मन असं एकदम शांत आणि प्रसन्न राहतं आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते. त्याच्यामुळे हा चंदन टीका अत्यंत उपयुक्त आहे प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि हो, फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये असणाऱ्या देवांसाठी सुद्धा, त्यांना टीका करण्यासाठी, त्यांना टिळा लावण्यासाठी हा चंदन टीका अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यामुळे हा चंदन टीकाची डिटेल माहिती सांगतो. या बॉक्समध्ये अशा प्रकारची डबी येते. आता हा कलर पिवळ्या कलरचा चंदन टीका आहे, त्याच्यामुळे ही पिवळ्या कलरची डबी येते आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सील असते, अशा प्रकारचं सील असते. याच्यानंतर परत एक पॉलिसील असते अशा प्रकारचं. हे पॉलिसील असते. हे सील काढल्यानंतर आतमध्ये बघू शकता अशा प्रकारची पेस्ट असते. मी तुम्हाला काढूनही दाखवतो पेस्ट. हे अशी चिपचिपी अशी पेस्ट असते, ओला असते. तर हे चंदन आपण जर आपल्या माथ्यावर लावलं, आपल्या डोक्यावर लावलं, तर दिवसभर आपलं मन प्रसन्न असते आणि एनर्जी दिवसभर टिकून राहते. त्याचप्रमाणे आपल्या देवांना सुद्धा आपल्या सारखंच प्रसन्न वाटते हा टीका लावल्यानंतर. याच्यामध्ये आता तुम्हाला 4 व्हेरियंट जे म्हटलं होतं व्हिडिओ सुरुवातीला, ते 4 व्हेरियंट असे आहेत की चंदन टीका पिवळा, हरिदर्शन चंदन टीका पिवळा, त्याच्यानंतर हरिदर्शन चंदन टीका लाल, त्याच्यानंतर हरिदर्शन चंदन टीका केशरी भगवा टिळा, हा हरिदर्शन चंदन टीका केशरी. त्याच्यानंतर हरिदर्शन चंदन टीका पांढरा. याच्या व्यतिरिक्त मनोहर कंपनीचा सुद्धा चंदन टीका आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मनोहर कंपनीचा चंदन टीका फक्त पिवळ्या कलरमध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये दुसरे कलर उपलब्ध झाल्यावर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला देईल. आणि याची सुद्धा क्वालिटी अत्यंत सुंदर आहे मनोहर चंदन टीक्याची. त्याच्यामुळे हा चंदन टीका विकत घेण्यासाठी तुम्हाला यायचं कुठे आहे? नितीन भाऊच्या दुकानात. आणि हो, अत्यंत अल्प दरामध्ये याची किंमत आहे. तर याची किंमत आहे नाही 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 किंमत आत्ताच नाही सांगणार तुम्हाला. किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल नितीन भाऊच्या दुकानात, म्हणजेच नितीन पूजा साहित्य भंडार. तर एकदा अवश्य या, आमच्या दुकानाला भेट द्या आणि आमच्या दुकानातील वस्तू विकत घेऊन त्या वस्तू कशा आहेत याच्याबद्दल प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. नितीन पूजा भंडार या यूट्यूब चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, आणखी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय श्रीराम.